नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. गाथाला भेटून मॅक समीरसोबत सरपोतदार बंगल्यावर आला. हाय मॅक, कसा झाला प्रवास? माया त्याचं स्वागत करत बोलली. मस्त, पण इथे वेदर खूपच हॉट आणि स्टिकी आहे. मॅक रुमालाने त्याच्या चेहऱ्यावरचा घाम पुसत बोलला. ही मुंबई आहे, समुद्र असल्यानं थोडंसं वातावरण दमट आहे. तू असं कर, आधी आंघोळ करून घे, तोपर्यंत मी तुझ्यासाठी कॉफी बनवते. नो थँक्स, ऑफिसमध्ये कॉफी झाली आहे. ऑफिसमध्ये? माया न समजून बोलली. त्याला गाथाला कधी एकदा भेटतोय असं झालं होतं, म्हणून आधी ऑफिसमध्ये गेलो आणि नंतर मग इथे आलो. बरं, तुमचं चालू द्या, मी निघतो, मला उशीर होतोय. आज एक महत्त्वाची मीटिंग देखील आहे. असं म्हणून समीर पुन्हा ऑफिसला निघाला. इकडे, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. देव गाथाच्या समोर उभं राहून बोलला. दिसत नाही मी कामात आहे, माझ्याकडे वेळ नाही आहे, ती रूढ होत बोलली. जस्ट 5 मिनिट्स. बोला. मला तुझं आजचं वागणं अजिबात आवडलं नाही. म्हणजे? गाथा मुद्दाम न समजण्याचं नाटक करत बोलली. तो मॅक, मला तो अजिबात आवडला नाही. आणि तू त्याला आपल्याबद्दल का सांगितलं नाहीस? 1 मिनिट, तुम्हाला मॅक आवडला नाही का? आणि मी त्याला आपल्याबद्दल काय सांगायला हवं? हेच की आपण नवरा बायको आहोत. त्याला सांगितलं असतं तर कदाचित तो तुझ्याशी असं एवढा फ्री वागला नसता. हे पहा, मॅक माझा मित्र आहे. लंडनमध्ये असताना त्यानं माझ्यासाठी खूप काही केलं आहे, खूप सपोर्ट केला आहे मला. त्यामुळे तो माझ्या फार क्लोज आहे, अगदी आशूसारखा. आणि आता राहिला प्रश्न आपल्याबद्दल का सांगितलं नाही, तर मला त्याची काही गरज वाटत नाही, कारण आपल्यात सांगण्यासारखं काही नाही आहे. कारण मी हे जबरदस्तीचं नातं मानतच नाही. ती चेअरवरनं उठत बोलली. मी तर मानतो ना, सगळ्यांसमक्ष आपलं लग्न झालंय. तो तिच्या एकदम जवळ येत बोलला. अर्ध लग्न, हाफ मॅरेज. फेरे वगैरे घेतलेत आपण, त्यामुळे ते लग्न नव्हतं, तीही धीटपणे बोलली. मग आता घेऊयात फेरे आणि पूर्ण करू ते लग्न. तो तिच्या अजून जवळ येत डोळ्यात पाहत बोलला. नॉट इंटरेस्टेड, ती त्याला मागे धक्का देत म्हणाली. पण त्यानं तिला स्वतःकडे खेचलं आणि तिला गोल फिरवत भिंतीला टेकवलं. दोघेही एकमेकांच्या एकदम जवळ फेस टू फेस उभे होते. लिव्ह मी, ती रागात त्याला दूर करत बोलली. तुझ्याजवळ राहण्यासाठी आलोय मी इथे, दूर राहण्यासाठी नाही. तो तिला अजूनच जखडत बोलला. बोलताना त्याचे श्वास तिच्या चेहऱ्यावर आदळत होते. त्याच्या इतक्या जवळ येण्यानं हार्टबीट वाढून ती अस्वस्थ होत होती. तू मान अथवा मानू नकोस, तू फक्त माझी आहेस. आणि त्या इंग्लिश माकडापासून दूर राहायचं. माझी तुमच्या मैत्रीला काही हरकत नाही, पण त्याच्याशी बोलताना अंतर ठेवून राहा. तो जो सारखा तुला मिठी मारतो ना, मला आवडत नाही. माझ्याशिवाय कोणीही तुझ्या इतक्या जवळ आलेलं चालणार नाही मला. तो तिच्या चेहऱ्यावरनं त्याच्या हातांची बोटं फिरवत बोलला आणि ती शहारत होती. त्याचा स्पर्श तिच्या अंगावरती काटा आणत होता. गाथा, समीर अचानक दरवाजा उघडून केबिनमध्ये आला. ओ सॉरी असं म्हणत एकमेकांच्या ते एवढे जवळ होते ते पाहून तो गडबडला. बॅड मॅनर्स समीर, देव डोळे गोल फिरवत बोलला आणि समीर लगेच माघारी जाऊ लागला. जीजू, गाथाने देवला दूर ढकललं. मिस्टर शहांसोबत मीटिंग आहे आणि मी तिथेच जातोय, ते सांगायला आलो होतो. मीही येते, 1 मिनिट, ती ओशाळून बोलली आणि टेबलवरून तिचं जॅकेट आणि पर्स घेतली. देव देखील तिच्यासोबत निघाला. तुम्ही कुठे येत आहे? तूच म्हणालीस ना प्रत्येक ठिकाणी माझ्यासोबत राहायचं. मुलांचं स्कूल सुटायची वेळ झाली, तुम्ही त्यांना घ्यायला जा. मुलांना यशोदा मावशी रोज आणते ना? हो, पण आजपासून तुम्हीच त्यांना रोज घरी नेऊन सोडायचं. असं म्हणून गाथा समीरसोबत केबिनच्या बाहेर पडली. इकडे देव मुलांना घ्यायला त्यांच्या शाळेत गेला. तो पोहोचलाच होता की 2 मिनिटात मुलं बाहेर आली. त्याला पाहून सत्यम आणि ग्रीषा फारच खुश झाले. बाबा, असं म्हणून दोघेही त्याला बिलगले. त्यानं दोघांनाही 2 हातात उचलून घेतलं. वाव, बाबा तू किती स्ट्रॉंग आहेस, ग्रीषा बोलली. डॅडपेक्षाही स्ट्रॉंग आहे बाबा, सत्यम बोलला. थँक्यू.
देव दोघांच्याही गालावरती किस करत हसत बोलला. मला पण ना असंच स्ट्रॉंग व्हायचं आहे, ग्रीषा बोलली. ग्रीषा, त्यासाठी डायटिंग करावं लागतं, जिमला जावं लागतं. होणार रे बाबा, सत्यम बोलला. येस, माझ्यासारखं स्ट्रॉंग होण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. तो दोघांना समोर सीटवरती बसवत बोलला आणि त्यांचा सीट बेल्ट लावून तो ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. मेहनत म्हणजे, ग्रीषानं विचारलं. मेहनत म्हणजे रोज सकाळी लवकर उठणं, एक्झरसाईज करणं, हेल्दी फूड खाणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जंक फूड खाणं बंद करावं लागेल. देव ग्रीषाच्या पोटाला गुदगुल्या करत बोलला आणि ती खळखळून हसली. मीन्स नो पिझ्झा, नो बर्गर, नो कोल्ड्रिंक, नो आईस्क्रीम, सत्यम बोलला. येस, देव बोलला. विदाऊट पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम लाईफ इज सो बोरिंग. मला नाही स्ट्रॉंग व्हायचं, मला डायटिंग नाही करायचं, ग्रीषा बोलली. तुझी माऊ पण फूड लवर होती, देव जुन्या गाथाला आठवत हसत बोलला. इकडे गाथा आणि समीर शहा इंडस्ट्रीजमध्ये आले होते. कुणाल जर आपल्यासोबत बिझनेस करायला तयार झाला ना तर फार फायदा होईल. आपले गेलेले सगळे कस्टमर पुन्हा आपल्याकडे येतील, समीर बोलला. कुणाल म्हणजे कुणाल शहा, गाथा बोलली. हो, मालक आहे आणि इथला CEO सुद्धा. माझी आधीपासूनच ओळख आहे. सर, तुम्हाला सरांनी बोलावलंय, एक पिऊन त्यांना बोलला. गाथा, कम, समीर बोलला आणि दोघेही कुणाल शहाच्या केबिनमध्ये आले. हॅलो मिस्टर शहा, समीर बोलला. हॅलो, बस ना, कुणाल बोलला. तो गाथाकडे एकसारखं पाहत होता. ही गाथा सरपोतदार कंपनीची CEO. हॅलो, गाथा स्माईल करत बोलली आणि कुणालने देखील हसून हॅलो म्हटलं. हॅलो, 3 कॉफी पाठव, कुणालने फोन करून सांगितलं. हां बोला. तुम्हाला तर सरपोतदार कंपनीबद्दल सगळं माहीतच असेल, असं म्हणत समीरनं त्याला त्याच्या कंपनीविषयी, त्याच्या प्रॉडक्टविषयी सगळं सांगितलं. तुम्ही आमच्यासोबत जोडले गेलात तर दोघांचाही फायदा होईल. एकतर तुम्हाला माल मार्केट रेटपेक्षा कमीने मिळेल आणि आम्हालाही तुमच्याकडनं इतर कस्टमर्स मिळतील, गाथा बोलली. ठीक आहे, डन, कुणाल बोलला. आणि गाथा आणि समीर एकदम खुश झाले. तितक्यात कॉफी आली. थँक्यू, गाथा हसून बोलली. तिघेही बोलत होते. बोलताना कुणालची नजर गाथावरच होती. तिला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटलं, परंतु तिला काही बोलता येत नव्हतं. इकडे देवची गाडी एका आलिशान बंगल्याच्या गेट समोर येऊन उभी राहिली. गार्डनं गेट उघडलं आणि त्यानं गाडी आत घेतली. बाबा, हे आपलं घर नाही, सत्यम बोलला आणि देव त्यांना त्यांच्या घरी घेऊन आला होता. हे आपलंच घर आहे, म्हणजे माझं, देव बोलला. वाव, सो बिग, ग्रीषा डोळे मोठे करून बोलली. त्यानं गाडी पार्किंगमध्ये उभी केली. कम, त्या दोघांनाही त्याने खाली उतरवलं. दोघेही त्याच्या हाताला पकडून आजूबाजूला पाहत चालत होते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता पाहूयात, कुणाल शहाची देखील एंट्री झाली आहे, मॅकही आलाय. आता पाहूयात पुढे काय घडते ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.